बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला। राजीनामा दिल्याच्या नंतर पंतप्रधान शेख हसीना भारतात। 48 तासात काळजीवाहू सरकार स्थापन करू, बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांचं जनतेला शांततेचं आवाहन। मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण। भारत बांगलादेश ट्रेन रद्द, सीमेवर गस्त वाढवण्याचा निर्णय। सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा सल्ला। आरोप मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडायला सुद्धा तयार होते। परमवीर सिंह यांची माझाला प्रतिक्रिया, तर आमच्याबरोबर फडणवीसांची सुद्धा नार्को टेस्ट करा, सलील देशमुखांचा पलटवार। स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवार जाहीर। शिवडीमधून नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना संधी। मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट। शिंदेंच्या सेनेवर शिक्कामोर्तब करताना आंबेडकरांचं वक्तव्य, तर परप्रांतीयांबद्दलच्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंना अटक करण्याची ही मागणी। वरुण सरदेसाईंची थेट काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती। झिशान सिद्दीकींकडून आक्षेप, तर नाना पटोलेंकडून सिद्दीकींना क्रॉस वोटिंगची आठवण। कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं समरजित घाटगेंना गळ घातल्याची चर्चा। विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या घाटगेंकडून सस्पेन्स कायम। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात। एकतानगर आणि सांगवीमधल्या पूरग्रस्तांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत। मलेशियाच्या ली झी जिया याच्यासोबत होणार सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।